आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुम्ही हवे होते, का गेले तुम्ही असे अर्धवट सगळे वचन सोडून? नाही माहिती काय होईल, कसं होईल, कशी जगेल. फक्त रोजचे दिवस चालले, फक्त तुमच्या आठवणीने. आज तुमच्या आशीर्वादाने माझ्याकडे सगळं आहे. आज तुम्ही माझ्यासाठी खूप काही केले किरण, पण कधी आयुष्यात विचार नव्हता केला का एवढं चांगलं सगळं असताना अचानक काही गोष्टी होतील. आणि या घरात राहण्याचे तुमचे आणि माझे किरण दोघांचे स्वप्न होते. स्वप्नच राहिले, पण साकार केले हे फक्त मी. कारण तुमचे स्वप्न होते म्हणून मी सगळं काही केलंय फक्त तुमच्यासाठी. आज किरणला 8 महिने झाले जाऊन. तर कसं असतं ना, जी वेळ माझ्यावर आली ना ती कधीच कोणावर येऊ नये, कोणत्याच अर्धांगीवर येऊ नये. खूप वाईट असतं नवऱ्याविना जगणं, कारण कोण कोणाचं नसतं. जेव्हा आपला बाप जातो ना, नवरा जातो, त्याच्यासोबत ना सगळे नाते मरतात. कोण कोणाचं नसतं, कोण कोणाला विचारत नाही. तर आज अक्षरशः मी एकटी आहे. नाही विचारत मला कोणी, नाही कोणाला गरज. कारण खूप खूप त्रास सहन करून आज इथपर्यंत आली आहे. जे काही भेटलंय मला, जे काही मी मिळवलंय, फक्त माझ्या किरणच्या आशीर्वादाने आणि स्वामींच्या कृपेने आणि माझ्या जिद्दीने केलंय. तर खूप वाईट वाटतं. प्रेम करायचं तर माझ्या किरण सारखं खूप प्रेम केलं किरणने. 12 वर्ष संसार झाला, लव्ह मॅरेज सक्सेस केलं. नव्हतं वाटलं 12 वर्षानंतर हा काळा दिवस उगवेल, कधी न विसरणारा. तर कसं असतं, बाप बाप असतो आणि नवरा नवरा असतो, त्याची जागा कोणीच घेऊ शकत नाही.